दिनांक 4 मार्च 2025 रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास शहर वाहतूक शाखा सोलापूर शहरकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम व कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधात रात्र ड्युटी देण्यात आली होती। वाहन तपासणी दरम्यान सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हरब्रिजचे सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार MH47 AN 8917 यास चेक करत असताना त्याचा चालक हा कागदपत्रे दाखवितो असा बहाणा करून फोनवरून बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। त्यावर सदर वाहनाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता या वाहनाच्या डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चावडी यांच्याशी संपर्क करून सदर घटनेच्या संबंधाने माहिती दिली। त्यावर त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले। त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन फौजदार चावडी सोलापूर शहर येथे वाहन कार क्रमांक MH47 AN 8917 चा चालक याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून या कारवाईमध्ये एकूण 48 किलो गांजा ज्याची किंमत 8,64,000 रुपये तसेच वाहन ज्याची किंमत 6 लाख रुपये असा एकूण 14,64,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर गांजा हा कोठून आणला व कुठे घेऊन जात होता, सदर गाडी कोणाची आहे याबाबतचा तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, कॉन्स्टेबल कृष्णा बहुरे, कॉन्स्टेबल दत्तात्रय कोळवले, कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी कामगिरी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे हे करीत आहेत।